माझा नवरा मारताना वाचला म्हणून मी शंकराला बोललेलो, नवऱ्याला जोखीम म्हणून. हे महादेव श्रावण महिन्यामध्ये पण लोक नवस करायला येतात. काही लोक पुण्याची येतात, बारामतीची येतात. महादेव नांगराचा फाल ते देवाला लागला आणि त्याच्यामुळं सर्व शेतभर रक्त झालेला होता. तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनल आगरी बाईक ट्रॅव्हलमध्ये. आज आहे महाशिवरात्र आणि आपण आलोय पाटणोली गावात. पाटणोली गाव आणि इथे शिवमंदिर आहे पाटणेश्वर म्हणून. तर भरपूर गर्दी आहे, खूप फेमस मंदिर आहे. मी तुम्हाला दाखवतो. आता इथे शंभू महादेवाची पालखी पण निघते गावात आणि थोड्याच वेळात आता 12 वाजेपर्यंत पालखी निघणार आहे. ते पण मी तुम्हाला दाखवणार. व्हिडिओ संपूर्ण बघा. ही मंडळी बघू शकता. आता आपल्या बरोबर आहे. तुमचं नाव काय? माझं नाव सुधाकर पुरुषोत्तम पाटील. आणि दादा तुमचं? योगेश भालचंद्र पाटील. आणि मंदिराचे पुजारी आहेत. मंदिराचे पुजारी असून आपल्या मंदिराची हिस्ट्री सांगा, इतिहास काय आहे? मंदिराचा इतिहास सांगायचं गेलं तुम्हाला तर कामाचे काम म्हणजे आमचे वाडवडील यांची पिकती शेती होती. या पिकती शेती असता वेळेस कामाचे शेती करत असता वेळेस या शेतीमध्ये काम करत असता वेळेस म्हणजे लावणीचं काम चालू होतं आणि त्यावेळेस नांगर म्हणजे पूर्वी नांगर जवळ पकडायचे. ते नांगराचा फाल ते देवाला लागला आणि त्याच्यामुळं सर्व शेतभर रक्त झालेला होता. पूर्ण रक्त झालं का म्हणजे आमच्या पूर्वजांच्या काळामध्ये ते रक्त झाला. तर त्याही बघितलं प्रत्येक माणसाचं पाय शोधलं तर कोणाच्या पायाला काय लागलेलं दिसत नाहीये. तर पूर्ण शेतभर रक्त झालेला आणि जिथे मदत गेले तिथे बुडबुड दिसायला लागले. आणि त्या बुडबुडा ते बघितलं तर नंतर देव आमच्या खापर बंधवाच्या स्वप्नामध्ये गेले आणि सांगितलं मी अमुक ठिकाणी आहे, मला खार वाटते. हे स्वयंभू देवस्थान आहे आमचं. स्वयंभू आहे ना? स्वयंभू देवस्थान आहे. काय म्हणते का? आणि इथे गर्दी बघितली आम्ही, आणि गर्दी आहे. आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. बाहेरचे बरेचसे लोक इथे येतात. काय म्हणते काय, इथे शुभ कार्य पण केलं जातो. इथे सर्व विधी केल्या जातात. काय म्हणते का, फक्त येणारे भाविक त्यांची आम्हाला सेवा करायला मिळतो हे मात्र. आणि काका आम्ही बाहेर बघितले आता नवस असं नाही की नुसतं लहान मुलांनाच झोपतात. तर अपघात झाला, काय झाला, लागलंय असे पण आम्ही नवस. देव नवसाला पावणारा आहे. ज्याचे भावना आहे, श्रद्धा आहे, श्रद्धेनुसार देव त्यांना पावतो आणि त्यानुसार देवाचं प्रसन्न झाल्यानंतर त्यांचं कार्य सफल झाल्यानंतर मग ते त्यांचं नवस फेडायला येतात. बाहेरून बरेच लोक येतात. काय म्हणतात का, म्हणजे महादेव मंदिरात शिवरात्रीला असे नवस पहिल्यांदा मी बघतोय. माझ्या चॅनलवर तर पहिल्यांदा येणार आहे हे सर्व व्हिडिओ. पाटणेश्वराचा एक इतिहास आहे. श्रावण महिन्यामध्ये पण अशीच गर्दी असतो. श्रावण महिन्यात दर सोमवारी अशी गर्दी असतो आणि या महाशिवरात्रीला भयानक गर्दी असतो. काय म्हणते का, आणि श्रावण महिन्यामध्ये पण लोक नवस करायला येतात. काही लोक पुण्याची येतात, बारामतीची येतात, ठाणा, मुंबई इकडे सर्व लोक येतात. पाटणेश्वरांचं नाव पूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे. नमः पार्वती पदे हर हर महादेव. हर 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 ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जेव्हा इथून मेन लाईन आहे आणि इथून फक्त नवसवाल्यांना एंट्री दिली जाते. जेव्हा मंडळी आता आपण पोहोचलोय मंदिरात. दादा आपल्याला नेणार आहेत. तर इथे नवस बोलला जातं देवाला. ती मुलांना झोपलं जातं. अशा प्रकारे मुलांना झोपलं जातं. मंडळी इथे तुम्ही बघू शकता दादा बसलेले आहेत पाळण्यामध्ये झोपण्यासाठी. आई काय नवस होता तुमचा? माझा नवस होता, माझ्या पोरग्याला स्वाग लागली तर मी बोललो की देवा तुझे रस्त्यान चाललाय मार्गान तसंच माझे हारा माझे पदरान टाक, मी तुझ्या रावलान जोखीन. आज तो तुमचा नवस पूर्ण झाला. बघा देवाला विनंती करताय सगळ्यांना सुखी ठेव, बोलाबालांना सगळ्यांना आनंद. नवसाला पण पावतो.
हे ग मंडळी नुसतं लहान मुलांना जोखत नाही ते महादेव मंदिरात आपल्या माझा नवरा मरताना वाचला म्हणून मी शंकराला बोललेलो नवऱ्याला जोखीम म्हणून म्हणजे महादेव तुम्हाला पावला तुम्ही आता नवस पूर्ण करते. बघा मंडळी पाटणेश्वर महादेव नवसाला पावणारा आहे त्याच्यामुळे बघू शकता तुम्ही ग्रामस्थ तुम्ही गावातले ग्रामस्थांची श्रद्धा देवावर भरपूर आहे बघा आणि देव पण नवसाला पावतोय काही मंडळी असते ग्रामस्थ मंडळी ते खुशीने पण नवस बोलतात देवाला बघा पूर्ण फॅमिली इथे आहेत सर्व पाटणेश्वर महादेव मंदिर आणि तुम्ही बघू शकता सर्व लाईन लागलेली आहे पूर्ण नवस पेडायला पण इथे तराजूमध्ये सर्वांना झोकण्यात येतं जसं नवस बोललेलं असतं तसं बघा जोखायला इथे ज्याच्यानी जोखलं जातं तर सामान काय काय आहे चाफ्याच फांद्या आहेत केळी आहेत 5 प्रकारची मिठाई आहे 5 प्रकारची फळं आहेत कलिंगड उसाचे दांडे आहेत आणि फुलं नारळ जे आई काय नवस होत आहे हा नवस आहे काय होतं नवस परला नाही तो लिपोवरून परला हो कशावरून तिसऱ्या मालावून परला तिसऱ्या मुळे ते लागलेलं आहे हा ते. लागलेला हा आता एकदम ओके ओके झालं झालं ओके ओके झालं ओके म्हणजे तुम्ही महादेवाला नवस हा बोलला, आमचा हा मुलगा मुलगा आमचे लवकर टायगर चांगला हा होईल हा म्हणून. चालायला लागला हा म्हणजे खूप त्रास झालेला का त्याला 15 दिवस होता आयसी कसं वाटतंय तुला आता बरं एकदम बरं वाटतंय ना आज देवाचा नवस पूर्ण करायचा आहे ना महादेव महादेवानी वाचवला पाटणेश्वर महादेवानी म्हणजे नवसाला पावणारा देव आहे ना सगळं मंडळी आता आपण पोहोचलोय आतमध्ये आता मी तुम्हाला दाखवतो पाटणेश्वर महादेव मंदिर आतमधून आणि शंभू महादेवाचं दर्शन पण घ्या तुम्ही शिवरात्रीच्या दिवशी इथूनच एंट्री आहे ओम नमः शिवाय एकदम पुरातन मंदिर आहे बघू शकता तुम्ही खूप जुनं मंदिर आहे बघू शकता तुम्ही खूप पुरातन शंभू महादेव आहेत बघू शकता पाटणेश्वर हा बघू शकता तुम्ही पुरातन मंदिर आणि शिवलिंग तुम्ही बघू शकता सगळे जणांचे वडील आहेत काका तुमचं हे मंदिर पुरातन आहे ना स्वयंभू आहे ना काय थोडी माहिती तुम्ही अजून देणार आम्हाला माझे नाव भालचंद्र पुरुषोत्तम पाटील ही आमची शेती होती शेतीमध्ये आम्ही नांगर धरत होतो आमच्या वडिलांचे वडील आजोबा आणि त्यावेळी देवाच्या डोक्यावरती फाल लागला त्यावेळी रक्त येत होता त्यावेळी इथला खड्डा म्हणजे आजूबाजूला हे परिसर बघत होते त्यावेळी रक्त मिळाल्यानंतर पिंड सापडली आज ह्या देवस्थानाला 3 पिढ्या झाल्या आता पालखी कधी येणार आहे का आता इथे एक 12:30-1 वाजेपर्यंत येईल. 12:30-1 पर्यंत का? आणि नंतर परत आम्ही 10 वाजता पालखी काढतो हा ती सकाळी 9 वाजता तिथे पालखीला यायला पोचायला आणि या मंडळी समोरच आहे पाटणेश्वर मंदिर आणि आता गावातून पालखी आली आहे इथे आता पालखी मंदिरात नेण्यात येईल हे दाखवतो तुम्हाला तेव्हा मंडळी बघू शकता गर्दी अजून वाढतच चालली आहे बघू शकता दादा आता पालखी आपली मंदिरात आतमध्ये नेतील का आतमध्ये नेतील आणि तिथेच ठेवणार मग रात्री काढणार पुन्हा मग ती परत तिकडे नेणार रात्री आपल्या जागेवर असं
आता पालखी मंदिरात पोहोचली आहे. मग आता हे आपण काय करतोय? आता रिंगण केल्यानंतर देवाचा अभंग होईल, रिंगण होईल आणि मग पालखी मंदिरात जाईल. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. आणि पालखी आलेले मंदिरात बघू शकता तुम्ही. चला तर मंडळी, हा आपला पाटणेश्वराचा हा व्हिडिओ आपण इथेच संपूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता चालले आहे, सकाळी आलतो तेव्हा काहीच नव्हतं.